ठीक आहे, सुरू करू. काल शिवाजी मंदिरमध्ये एक महाराष्ट्राला एक नाटक पाहायला मिळालं. नाटकाचं नाव होतं अवली आणि बिघडलेल्या मुलाचा बिथरलेला बाप. आणि तो त्या नाटकाचा प्रयोग तिथे काल झाला. पाटण्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री साहेबांनी एकंदरीत देशामध्ये जी काही घराणेशाहीचा मुद्दा चालतो त्यावर आपलं मत व्यक्त केलं होतं. आणि तिकडे आलेला प्रत्येक नेता आपलं घर वाचवण्यासाठी पाटण्याला गेलेला, परिवार वाचवण्यासाठी पाटण्याला गेलेला, असं एकंदरीत सगळ्या पूर्ण मीटिंग बद्दल मत व्यक्त केलं होतं. कुठेही उद्धव ठाकरे आणि त्याच्या कुटुंबावर वैयक्तिक टीका केलेली नव्हती. पण स्वतःचा मुलगा वाया गेल्यानंतर, कार्टा निघाल्यानंतर शेवटी एक बिथरलेला बाप, सगळेच माझ्या मुलाबद्दलच बोलतायत, सगळेच माझ्या मुलाकडेच बोट दाखवतायत, असंच समजून काल परिवाराचे तुमचे व्हॉट्सअप काढू, आम्ही पण घरात घुसू, अशा मोठ्या मोठ्या सुख्या धमक्या देत होते. उद्धवजींना सांगेन की आमचे देवेंद्र फडणवीस साहेब हे एकटे नाही आहेत. भारतीय जनता पक्षाचा सगळा पूर्ण कार्यकर्ता, प्रत्येक कार्यकर्ता, महाराष्ट्राची जनता, आमच्या केंद्रीय नेतृत्व सगळेजण त्यांच्या मागे उभे आहेत. म्हणून त्यांच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्या अगोदर तुमच्या बरोबर राहिलेल्या 39 वर्ष राहिलेल्या राणेंचा सामना पहिला करायला शिका. 39 वर्ष तुमची जे काय अंडी पिल्ली आहेत, ज्या काय कुंडल्या आहेत, त्या सगळ्या आम्हाला माहिती आहेत. तुम्ही कोणाच्या घरात कसे घुसता, कोणाच्या किचन पर्यंत कसं घुसता, घरांमध्ये काड्या कशा लावता, या सगळी माहिती महाराष्ट्राला मग आम्ही द्यायला सुरू करू. जो स्वतःच्या सक्का भावाचा झाला नाही, जरा जयदेव ठाकरेंचं न्यायालयामध्ये दिलेलं स्टेटमेंट बघा. बाळासाहेबांची पूर्ण प्रॉपर्टी हडप करण्याचा जो काही षडयंत्र आहे हा उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांनी जो रचलाय, तो त्याच्या सख्या भावानी कोर्टामध्ये सांगून ठेवलेला आहे. बाळासाहेबांना याच उद्धव ठाकरेंनी जो त्रास दिला त्याही बद्दल जयदेव ठाकरेजींनी कोर्टामध्ये लिहून सांगितलेलं आहे. म्हणजे राजकीय विरोधक सोडा, तुझ्या सख्या भावानी तुझ्याबद्दल काय लिहून ठेवलंय, ज्याचेही वडील बाळासाहेब ठाकरेच आहेत, त्याच्यावरून तुझं चारित्र्य, तू कसा कपटी माणूस आहेस, घरफोडे आहेस,
काड्या लावणार आहेस, किचन पर्यंत कसा घुसतोस, हे जयदेव ठाकरे जी सकट आम्हाला सगळ्या जणांना चांगली मुंबई जो कॅगचा रिपोर्ट आला, जी मागणी आमचे आमदार सन्मान्य अमित साटमजीने, अतुल भाटकरकर साहेबांनी, आशिष शेलार साहेबांनी पद्धतशीर विधिमंडळामध्ये मांडली, मागणी केली आणि त्यानुसार ह्या सगळ्या कारवाया सुरू झालेल्या आहेत. ह्यांना मोठा शिवसैनिकांची चिंता वाटायला लागली उद्धव ठाकरेला. मग चंदू मास्तरच्या घरी कधी गेला नाहीत तुम्ही? जुन्या जाणकार शिवसैनिकांनी ज्यांनी शिवसेना उभी केली, किती लोकांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीच्या कालावधीमध्ये मदत झाली, किती शिवसैनिकांची विचारपूस झाली, किती तळागाळातल्या शिवसैनिकांना वाटलं की हा बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झालेला आहे. सूरज चव्हाण नावाच्या एका व्यक्तीवर आता कारवाई सुरू आहे. हा कोण सूरज चव्हाण हो? कोण ओळखतं सूरज चव्हाणला? सूरज चव्हाण हे नाव महत्वाचं नाही, सूरज चव्हाण ही व्यक्ती पण महत्वाची नाही, पण तो सह्याद्री गेस्ट हाऊस मध्ये बसून कोणासाठी अधिकाऱ्यांना फोन करायचा? मोठ्यातला मोठा IAS अधिकारी ला फोन करून सह्याद्री गेस्ट हाऊसला बोलवायचा. कोणासाठी टेंडर मॅनेज करायचा? सूरज चव्हाण आणि फर्निचरवाला ही दोन माणसं ही मुंबई महापालिकेमध्ये कोणासाठी टेंडर मॅनेज करायचे हा प्रश्न महत्वाचा आहे. आणि हीच मिरची मातोश्रीमध्ये लागलेली आहे. कारण का हे सगळे धागे दोरे सूरज चव्हाण म्हणजे आदित्य ठाकरे, फर्निचरवाला म्हणजे आदित्य ठाकरे. आज जे काही अधिकाऱ्यांवर जे कारवाया सुरू आहेत, मी अधिकारी वर्गांना विनंती करीन, आवाहन करीन, तुमच्यावर मुंबई महापालिकेमध्ये काम करत असताना जे जे लोक टेंडर मॅनेज करण्यासाठी तुमच्याकडे यायचे, तुमच्यावर राजकीय दबाव टाकायचे, त्यांची नावं इन्क्वायरीमध्ये घ्या. उद्धव ठाकरे हा स्वतःच्या वडिलांचा झाला नाही, स्वतःच्या रक्ताच्या भावाचा झाला नाही, तो तुम्हाला वाचवणार नाही. जे सत्य आहे, कुठे कुठे तो सरदेसाई येऊन बसायचा कमिशनर ऑफिसमध्ये, ते कोविड मध्ये हे मॅनेज करा, ते मॅनेज करा. माझ्यासाठी हे अधिकारी, हे सूरज चव्हाण विवान असे पगारी नोकर हे महत्वाचे नाहीत, पण त्यांना आदेश देणारे हे आदित्य ठाकरे, हा सरदेसाई, पाटणकर, ही नावं खरी बाहेर आली पाहिजे. कारण का हे खरे सूत्रधार आहेत. ह्यांनी हे सगळा भ्रष्टाचार केलाय. म्हणून तर हे उद्धव ठाकरेला मिरची लागली आहे. अरे तू काय व्हॉट्सअपची बाता करतोस? वैभव चेंबरचे CCTV आहेत आमच्याकडे. कुठल्या वहिनी बसायच्या तिकडे चौथ्या माळ्यावर, कुठले अधिकारी तिथे यायचे, किती वाजता त्या वहिनी जाऊन तिथे मीटिंग घ्यायच्या, कोणाकोणाला तिथे बोलवायच्या. एक 13 फोन रेकॉर्डिंग, कॉल रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेत, 13.
उद्धव ठाकरेंनी कसे खोके मागितले, त्याच्या घरच्या लोकांनी कसे खोके मागितले. बॉडीगार्ड आहे राजपूत नावाचा, त्यांनी कसे खोके पोचवले, हे सगळे 13 व्हॉइस रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेत. जास्त माझ्या नेत्याबद्दल फडफड केली, जास्त उगाच्या आम्हाला धमक्या दिल्या, तर एकही कपडा अंगावर ठेवणार नाही. वैभव चेंबर मध्ये बसून जे मुंबईला विकण्याचा जो काही कार्यक्रम व्हायचा, त्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत. 5 आणि 8% किती काय काय कुठे आले. तुम्ही खोक्यांच्या बद्दल बोलता, तुमचं आयुष्य खोक्यांवर चालू आहे. लंडनचा दौरा असो, ते आता जे मातोश्रीमध्ये जी चहा पिता, ते पण दुसऱ्यांच्या पैशांनी पिता तुम्ही. जो साबण अंगावर लावता, तो पण दुसऱ्यांच्या पैशांनी लावता तुम्ही. तुम्ही काय दुसऱ्यांना खोक्यांवर आरोप करता. तुझा जो वाया घालेला जो अवली मुलगा आहे, त्यांनी त्या पंचोलीच्या पार्टीमध्ये कसा धिंगाणा घातला आणि 8 जूनला काय केलं, मग त्याचाही फोटोग्राफ मला दाखवायला लागेल. आता इन्क्वायरी चालू आहे म्हणून आम्ही गप्प आहे, पण जास्त आमच्या घरामध्ये घुसण्याची भाषा अगर तू करत असशील, तर तुला महाराष्ट्रामध्ये जगणं मुश्किल करून टाकू आम्ही. तेव्हा तोंड दाखवणं मुश्किल करून टाकू. आम्हाला आम्हाला व्हॉट्सअपचे मोठ्या बाता करू नकोस. फडणवीस साहेब तर लांबचे झाले, पहिले आमच्याशी सामना करून दाखव. हात जागेवर ठेवायचा नाही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा. मग तू हात तोडण्यासाठी आलेला जो तुझा जो काय भाड्याचा घेतलेला जो काही कार्यकर्ता आहे, त्याचे पाय ठेवू काय आम्ही जागेवर? तो 2 पायाने जाणार परत? कुठल्याही माझ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर वाकड्या नजरेने पाहिलं, कोणालाही एक केसाला पण धक्का लागला, तर तुम्हाला काय, तुझ्या काय सैनिकांना 2 पायावर घरी आम्ही जायला देत नाही. उगाचच्या धमक्या देण्याचे दिवस गेले. छोटापुरा हड्डीचं दुकान झालेलं आहे. शोलेचा ठाकूर वाटतोस आणि दुसऱ्यांचे हात काढायची भाषा करतोस. घरात घुसण्याची भाषा तू करणारच, कारण का तुझा तो संजय राजाराम राऊत त्या पाटकरच्या घरात तर घुसलाय. नुसता बिझनेस पार्टनर आहे का? ते बाकी कुठल्या पार्टनरशिप चालू आहे ह्याची माहिती सांगू का? आणि पार्टनरशिप मुळे कसे छोटे छोटे नफे तयार झाले, प्रॉफिट कसा आलंय ह्याची पण माहिती देतो मी. त्याला म्हणजे साधा संपादक असलेला संजय राजाराम राऊत हा करोडोचा कोविडचा भ्रष्टाचार करतो. संपादक आपले मोठ्यातले मोठे आज महाराष्ट्रामध्ये आहे. पत्रकारितेचं नाम बदनाम करणारा हा संजय राजाराम राऊत पगारावर जगतो आणि त्याचा लाईफस्टाईल बघा. हे लोक एका बाजूला त्या कोरोनामध्ये मरत होते आणि तेव्हा हे लोकांची लुटमार सुरू होती. तो सरदेसाई, ते पाटणकर, डीजे चेतस, पुण्या पारेख, तुला किती नाव पाहिजे ना मी घेतो, पण ती नावं महत्वाची नाहीत. 1 तारखेला त्या पेंग्विनला मोर्चात काढायचं असेल ना, तर काढ त्या डिनो मोर्याच्या घरावर. तिथे बसून तुझे 7:30च्या नंतरचे काय तमाशे चालू असायचे ना, त्याचे पण व्हिडिओ आहेत आमच्याकडे.
1 तारखेला पाहिजे तर स्क्रीन लावून सगळीकडे दाखवतो, मग कळेल कुठे कसे मोर्चे काढायचे. म्हणून उगाच आमच्या नेत्यांच्या आजूबाजूला अगर तुम्ही फिरकलात, काही बडबड केली, तर सगळे आता एक 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 वैभव चेंबर, दिशा सालियान, तुझ्या त्या डिनो मोरिया, ही सगळी जे काय तुझ्या कार्ट्यानी जी काय थेरं तयार केलेली आहेत, जी काय नाटकं 2.5-3 वर्ष चालू ठेवलेली, रोज 7:30 नंतर जे काय त्या रिजवी कॉलेजच्या मागे जाऊन जे काय थांबायचे, सगळी माहिती आम्ही बाहेर काढणार. म्हणून उगाच आमच्या नेत्यांबद्दल टीका करायची नाही. मोठा महबूबा मुफ्ती बद्दल एवढा वर्ष बोलायचं आमच्याबद्दल, आता स्वतःच जाऊन त्याच्या मांडीवर जाऊन बसला. हे तुमचं हिंदुत्व. मी पहिलेच बोललो, ह्याचा सुनता होऊन ह्याचा धर्मांतर झालेला आहे, राजकीय धर्मांतर झालाय. म्हणूनच हा पाटणाच्या बैठकीमध्ये ज्या लोकांनी उभ्या आयुष्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विरोध केला, राम मंदिरची रथयात्रा थांबवली, त्या लोकांच्या मांडीवर मांडी लावून जाऊन तू बसतोय आणि बोलतोस की आम्ही हिंदुत्ववादी आहे. ते लालू प्रसाद यादव, तो राहुल गांधी, त्या महबूबा मुफ्ती कोण आहे ते लोक? बनवलं असेल तेव्हा सरकार, पण त्यानंतर 370 कलम पण रद्द करून आमच्या मोदी साहेब आणि अमित शाह साहेबांनी दाखवलं, नाही तडजोड केली तेव्हा देशाच्या हितेच्या पलीकडे जाऊन. तुझ्यासारखे बिकाऊ नाहीये आम्ही. म्हणून आज फक्त ह्या ट्रेलर पर्यंत थांबतो. ह्या पुढे कुठेही वैयक्तिक टीका झाली, कुठेही आमच्या काही नेत्यांवर टीका झाली, कार्यकर्त्यांना हात तोडण्याचे इशारे केले, तर तुम्हाला कोणालाही तसाच तसा आम्ही उत्तर देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. जी भाषा तुम्ही बोलाल तीच भाषा आम्ही बोलणार, हे लक्षात असून दे. आणि एवढंच आजच्या निमित्ताने सांगायचं. तुम्ही पत्रकार परिषद घ्यायच्या अगोदर काही वेळापूर्वी त्यांनी एक ट्विट केलेलं आहे की मुंबईचे जे रस्ते घोटाळे आहेत जे आता झालेले, त्याचा देखील ट्विट करून त्यांनी केलाय की मोठ्या प्रमाणामध्ये हे रस्ते घोटाळे झालेले. अरे रस्ते घोटाळे, डांबर खाल्ला कोणी? म्हणून माझा मुद्दा तुम्हाला आहे, हे संधी अधिकारी, हे सूरज चव्हाण, हे फर्निच, हे महत्वाचे नाहीत. त्यांना आदेश देणारे हे आदित्य ठाकरे, सरदेसाई, हे पाटणकर, हे मुंबईचे मुख्य लुटमार करणारे आहेत. ह्यांना जाऊन आदेश दिले, मुंबई महापालिकेचे किंवा सह्याद्री गेस्ट हाऊसचा CCTV तपासा, तिथे आदित्य ठाकरेचे कशा बैठका व्हायच्या. हे अधिकारी इन्स्ट्रक्शन दिल्याशिवाय, आदेश आल्याशिवाय काय करणार का? आदेश देणारे कोण होते? कोणाची सत्ता 2.5 वर्षामध्ये होती? तर त्या लोकांचे पण चेहरे बाहेर आले पाहिजे ना. नुसता अधिकाऱ्यांना टार्गेट करून काही होणार नाही, पण अधिकाऱ्यांना आदेश देणारे जे काही चेहरे होते ते महत्वाचे आहेत. विचार कमी करेल पाणी तुमच्या प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये टीका होते. आमच्याकडे आलीच सत्ता 1 वर्ष म्हणजे जे काय ऍडमिनिस्ट्रेटर बसल्यानंतर आलीच सत्ता 1 वर्ष अगोदर. आता त्या 1 वर्षामध्ये ह्यांनी जे काय 30 वर्ष केलेली जी काय घाण होती, ती घाण काढता काढता आम्हाला लोकांना थोडा वेळ लागणार तेवढा, पण 25-30 वर्ष हे दरवर्षी जाऊन त्या मिठी नदीमध्ये जे उभं राहायचे, हे दरवर्षीच्या नाल्याच्या बाजूला आणि खड्ड्यांच्या बाजूला जाऊन फोटो काढायचे, ह्यांना प्रश्न विचारले पाहिजे ना, ह्यांनी केलं काय? म्हणून तर बोलतो ना, पैसा जो तुंबलेला आहे ना तो ह्या ठाकरेंचा आहे, उद्धव ठाकरे आणि कुटुंबियाचा आहे. त्यांनी उत्तर द्यावं आम्हाला पहिलं, नाहीतर त्या मिठी नदीमध्ये जाऊन त्या आदित्य ठाकरेलाच उभं करा, बघू तिथे पेंग्विन पोहतो की नाही.
सूरज चव्हाण हे नाव मागच्या काही दिवसांपासून चर्चेत होतं. शिंदे सोबत जे काही आमदार गेले होते या सगळ्यामध्ये उठावामध्ये, त्यांनी देखील या नावाची तक्रार किंवा जाहीर माध्यमांमध्ये देखील याबद्दल खूपदा बोलले होते की ज्या पद्धतीनं त्यांच्याकडून वागणूक मिळते. आधीपासूनच खूप म्हणजे एक आदित्यजी यांचाच एक दुसरा चेहरा म्हणून त्यांनी काम केलं असं वाटतंय आमदारांच्या तक्रारी. आदित्य ठाकरेचा मिलिंद नार्वेकर आहे तो. सूरज चव्हाण हा आदित्य ठाकरेचा नौकर आहे. आदित्य ठाकरेच्या आदेशाशिवाय तो सकाळचं शर्ट पण बदलत नाही. तर ह्याच्यामध्ये परत सांगतो, सूरज चव्हाण फर्निचरवाला हे लोक महत्वाचे नाहीत, हे नौकर आहेत. प्रमुख जो काय त्यांना आदेश देणारे आहेत. आता सूरज चव्हाणकडे जी डायरी भेटली, त्या डायरीमध्ये कोणाचे डिटेल लिहिले आहे सांगा वहिनी, त्याच्यावर मोर्चा काढावा. मी ऐकलेलं कनालवर एक रेड झालेली काही महिन्या अगोदर, तेव्हा पण एक डायरी सापडलेली. काही बॉलिवूड अभिनेत्रींचे नावं त्याच्यावर होते. त्याच्या पुढे आकडे कुठले लिहिलेले, कोणासाठी होते. म्हणून हा कनाल असो, हा सूरज चव्हाण असो, हे फर्निचरवाले ही महत्वाची माणसं नाहीये, ही लहान माणसं आहेत. त्यांना आदेश देणारे हे जे काही चेहरे आहेत ना, त्यांची नावं मुंबई महाराष्ट्राला कळली पाहिजे. हे किती भ्रष्टाचारी आहे, किती घाणेडे आहे आणि काय काय करायचे मुंबईला लुटण्यासाठी, हेही बाहेर आलं पाहिजे. तसं मुंबईबद्दल तुम्ही म्हणताय तसं ठाण्याबद्दल उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये हिंमत असेल तर ठाणे महानगरपालिकेत जे घोटाळे झाले त्याची चौकशी. अरे पण 1 वर्षापर्यंत तर ठाण्याचे सगळेजण तुमचीच सत्ता होती ना, तू का नाही थांबवलं तेव्हा? मग काय भ्रष्टाचार चालू आहे, थांबव. का नाही सांगायची हिंमत झाली तुमची? नेते पक्षप्रमुख होते ना तेव्हा तुम्ही. मग आता 1 वर्षानंतर तुम्हाला का आठवतंय ठाणा? 1 वर्षाच्या नंतर का आठवतंय नागपूर? 1 वर्ष का आठवतंय तुझं? तेव्हा तुम्हाला सगळी मजा मस्ती मारायची, घरातले सगळे खर्च काढून घ्यायचे. परफ्यूम पासून, एसी पासून, अंडरवेअर पण स्वतःचे घालतात की नाही हे पण आता मला संशय आला लागलाय. संजय राऊतांकडून एक ट्विट करण्यात आलंय की मोदी जिथे अमेरिकेला गेलेले तिथे त्यांच्यामध्ये आणि सुंदर विषयामध्ये करार झाला गुंतवणुकीचा आणि तो गुजरातला गेला. त्यांनी असं केलं की महाराष्ट्राला काय मिळालं, मुंबई देशाची आर्थिक राजधानी. त्याच्या मालक शाह मेहता ह्या सगळ्या नावाच्या लोकांच्या बरोबर लंडनला जातो, ते चालतं, पण गुजरात चालत नाही. तू त्याला संजय राजाराम राऊतला पहिलं विचारा, तुझ्या मालकाचा लंडनचा खर्च कुठल्या गुजरातीने पहिले उचललेला त्याची नावं सांग. आता मी सांगतो तुम्हाला, गुजराती माणसाचा पैसा चालतो. गुजराती माणसाच्याने तुम्हाला बाहेरचे लंडनचे दौरे काढायचे, मग गुजरातला कशाला नाव ठेवता? मग ते सांगा ना, आमचा खर्च करू नका, माझ्या मुलाचे लाड पुरू नका, स्वतःच्या गाड्या स्वतःच्या पैशाने वापरायचे नाहीत, स्वतःची एसी स्वतःच्या पैशाने वापरायचे नाहीत, जेवण स्वतःच्या पैशाने जेवायचे. तिथे सगळे गुजराती चालतात. मग आता गुजरातीवर कशाला टीका करता तुम्ही? आणखी एक सवाल उपस्थित केलाय की 70 फाईल तुम्ही कधी ओपन करणार आहे? तर आम्हाला पण 70 फाईलच्या अगोदर आम्हाला पण एक रशियन फाईल बाहेर काढायची आहे. फार महत्वाची फाईल आहे ती. रशियामध्ये फार जो धुमाकूळ चालू आहे त्याचा एक छोटासा अंक आमच्या आरे कॉलनीच्या गेस्ट हाऊस मध्ये झालेला. तो रशियन फाईलचा प्रीमियर बघण्यासाठी संजय राजाराम राऊत माझ्या बरोबर येणार आहेत का? मग मला खात्री आहे की रशियन फाईल्स बघितल्यानंतर त्यांना बाकी सगळे फाईली एवढा आवडतील की ते घरातून बाहेरच निघणार नाही. हिंदी आहे. पूछेंगे तो हिंदी में ट्रांसलेट करेंगे. सवाल ये है कि जिस तरीके से खुद उद्धव ठाकरे ने कहा कि अगर आप हमारे पास कई व्हाट्सएप है जो हम सामने लाएंगे, क्या आप देखिए है कल शिवाजी मंदिर में एक बिगड़े हुए बच्चे का बीमार बाप, ऐसा एक नाटक हमारे शिवाजी मंदिर में हुआ.
खुद के बच्चे ने जो 2.5 साल में जो कोई गंदगी मुंबई में करके रखी है, जो भ्रष्टाचार मुंबई में करके रखा है, उससे परेशान हुआ एक बाप कल हम पे गाली देने की कोशिश कर रहा था। और उनको, उद्धव ठाकरे जी को बोलता हूं, अगर तुम व्हाट्सएप की बातें करेंगे तो हमारे पास भी वैभव चेंबर्स के 200 सीसीटीवी है। वहां कौन सी भाभी जाके बैठती थी, कैसी डीलिंग उधर होता था, मुंबई महापालिका के कौन से टेंडर वहां तय होते थे, कौन जाके कितने बजे अधिकारी जाके बैठ, इसके सबके सीसीटीवी फुटेज के साथ हम मातोश्री के सामने स्क्रीन लगाएंगे और पूरी दुनिया को दिखाएंगे। आपके दिशा जो 8 जून को जो पंचोली के घर पे पार्टी हुई, उधर जो कोई फोटोग्राफ है वो फोटोग्राफ भी हम दिखाने को तैयार है। इसलिए तुम हमको बोलना मत, तुम हमको, हम लोग को धमकी मत दो कि आपका व्हाट्सएप बाहर निकालेंगे। क्यों आपका जो कई 39 साल आपके साथ जो हम लोग रहे हैं ना, सारी कुंडली हमारे पास है। और हमारे भारतीय जनता पक्ष के कार्यकर्ता को हाथ निकालने का तुम कोई धमकी मत देना। क्यों हाथ निकालने के लिए जो आदमी आएगा ना, वो 2 पैरों पे वापस नहीं जाएगा, उतना ख्याल हम भी रखेंगे। ये सूखी धमकी देने का ना वक्त चला गया है। इसलिए जितना है ना, जितना पगार मिलता है उतना ही बात करने का। आप कह रहे थे कि लंदन का जो दौरा हुआ है वो भी दूसरे के पैसे से, मातोश्री की चाय हो या बदन का साबुन तक हो, वो भी खुद के पैसे। अभी तक उद्धव ठाकरे और उसके फैमिली ने उसका खुद का इनकम सोर्स बताना चाहिए, कौन से पैसे से वो लंदन का खर्चा करते हैं। पटना में जाने वाला जो प्राइवेट फ्लाइट था वो किसके पैसे से आया था? उद्धव ठाकरे प्राइवेट लिमिटेड कंपनी, ऐसा एक ऑफिस एड्रेस हमको आप मुंबई में बताओ। तो ये जो कोई लाइफस्टाइल ये जो दिखाते हैं, 1 का 2 मातोश्री करते हैं, किसके पैसे से आता है? क्या इनकम सोर्स है इनका? एसी से लेके साबुन से लेके इनका लंदन का खर्च है, सब सारा का सारा करने वाले दूसरे को ही होते हैं। उनके भी नाम हमारे पास है। गुजरात के ऊपर टीका करने के बजाय गुजराती लोगों का जो पैसा तुम खर्चा करके लेते हो वो रोको ना पहले। तुम्हारा पूरा जिंदगी गुजरात के पैसे से चलता है। लंदन का दौरा भी गुजरात के पैसे से है। अभी भी दूसरा बेटा उधर ही बैठा है लंदन में, वो किसका पैसा, कौन उसका बिल दे रहा है, वो भी बताना चाहिए ना। इसलिए हमारे देवेंद्र फडणवीस साहब या कोई भी भारतीय जनता पक्ष के हमारे नेता के ऊपर बोलने के पहले राणे का सामना करो। हम सक्षम हैं उद्धव ठाकरे को जवाब देने का। देवेंद्र जी तो बहुत दूर की बात है। बीएमसी घोटाला जो हुआ है, बीएमसी जो घोटाला हुआ है उसमें अधिकारियों की जांच चल रही है, उस पर आप क्या अपील कर रहे हैं? मेरा बात इतना ही है कि अधिकारी इसमें इंपॉर्टेंट नहीं है। ये सूरज चौहान, ये सब जो लोग, ये इंपॉर्टेंट नहीं है। सूरज चौहान किसके लिए फोन करता था, किसके लिए टेंडर मैनेज करता था? सह्याद्री गेस्ट हाउस में बैठ के सूरज चौहान जो आईएएस ऑफिसर को फोन करता था, वो किसके लिए करता था? सूरज चौहान और एक लाइजनर है फर्नीचर वाला, ये दोनों किसके लिए टेंडर मैनेज करते थे? तो मेरे मालूमात के हिसाब से आदित्य ठाकरे के लिए करते थे, सरदेसाई के लिए करते थे, पाठन के लिए करते थे। तो ये नाम बाहर आना चाहिए ना। सूरज चौहान इंपॉर्टेंट नहीं है, वो कोई पगार लेने वाला लड़का है, वो उसको कल निकाल लेंगे तो निकल जाएगा। मगर आज जो उद्धव ठाकरे जो बात कर रहे हैं ना, वो सूरज चौहान के लिए नहीं बात कर रहे। तो खुद का जो बिगड़ा हुआ जो बेटा जो घर पे रहता है, उसने जो कई 2.5 साल जो लूटमार की, कल आदित्य ठाकरे अरेस्ट होने वाला है, इसके लिए उद्धव ठाकरे डरा हुआ है। कल सरदेसाई अंदर जाने वाला है, इसलिए उद्धव ठाकरे डरा हुआ है। अरे यही उद्धव ठाकरे ने जब भी प्रताप सरनाईक के ऊपर जब कार्रवाई शुरू हुई तभी बात किया था इतना। जब यशवंत यादव जी की खुद की बीवी, उनको कैंसर हुआ था, तभी उनको एक फोन नहीं किया। उनकी आमदार थी, उद्धव ठाकरे ने उसको एक फोन नहीं किया। पूछे उनको, यामिनी यादव मैडम को। और वो आज सूरज चौहान के बारे में बात करते वो सूरज चौहान उनके लिए इंपॉर्टेंट नहीं है। मगर आदित्य ठाकरे कल जेल जा सकता है ये कार्रवाई के वजह से, क्योंकि कल जितने जो अधिकारी आज जिनका इंक्वायरी शुरू है, मैं उनको सबको विनंती करूंगा, रिक्वेस्ट करूंगा,
जो सच्चाई है वो बोल दीजिए आप इंक्वायरी में। आपके ऊपर जिसका पॉलिटिकल प्रेशर था उसका नाम लेना चाहिए अधिकारी ने, क्योंकि अधिकारी के खिलाफ हमारी सरकार नहीं है। किसी भी अधिकारी को परेशान करना ये हमारी सरकार का हेतु नहीं है, मगर जो पॉलिटिकल बॉसेस थे जिन्होंने उनको बोला कि ये टेंडर, ये बॉडी बैग का टेंडर हमको मिलना ही चाहिए, ये ऑक्सीजन का टेंडर इनको मिलना ही चाहिए, ये कोविड सेंटर ये मोरिया के दिनों के कंपनी को मिलना ही चाहिए, ये आदेश देने वाला कौन था? डीजे चेतस को कितने टेंडर मिले हैं? ये सभी इंफॉर्मेशन बाहर आना ही चाहिए। पॉलिटिकल बॉसेस इंपॉर्टेंट है, आदेश देने वाले नाम इंपॉर्टेंट है। ये सूरज चौहान विवान ये नौकर इंपॉर्टेंट नहीं है। इसके अलावा साहब एक चीज कह रही है, 13 फोन रिकॉर्डिंग आपके पास है ना, उसके बारे में कुछ डिटेल बता सकते? नहीं, व्हाट्सएप की अगर बात हुई तो कॉल रिकॉर्डिंग में ऐसा बाहर निकालूंगा जहां किधर कैसा कितना खोखा पहुंचा था, हाँ मेरा कितना, वहीनी का कितना, हाँ बचा हुआ फिर पेंगुइन का कितना, सारा इंफॉर्मेशन है ना, मेरा रिकॉर्डिंग है अपने पास, दिखा सकता हूँ पूरा महाराष्ट्र को, और उनको बता नहीं दो कि ये मेरा आवाज नहीं है। अभी सिर्फ आदित्य ठाकरे के आवाज का गारंटी नहीं ले सकता, मगर बाकी सबका गारंटी ले सकता हूँ। वरना कल सामने से बोल सकते हैं मैं नहीं, कोई औरत है तो फिर मैं क्या कर सकता हूँ, है ना, मगर बाकी सबके आवाज का गारंटी मैं ले सकता हूँ। कोई तो राजपूत नाम का बॉडीगार्ड है, हाँ उसने किधर किधर कैसे कैसे खोके पहुंचाए उसका भी इंफॉर्मेशन वो 13 कॉल रिकॉर्डिंग में है। तो इसलिए व्हाट्सएप की बातें करने के पहले आपका जो 13 फोन रिकॉर्डिंग पूरे मुंबई में मैं पूरा ट्रक घुमाऊंगा वो वॉइस रिकॉर्डिंग दिखा के। इसलिए हमारे नेताओं के ऊपर उंगली मत उठाओ, तुम्हारी आंख जगह पे रखेंगे नहीं हम। इसके अलावा दूसरा बुल्डाना का मामला है कि बुल्डाना में हम देख रहे हैं कि जब ओवैसी की सभा होती है तो जब तक सूरज चांद रहेगा औरंगजेब का नाम रहेगा, ये नारे लगते हैं। आपके वहीं के विधायक है फुनकर जो कंप्लेन भी करने वाले हैं एसपी को जाके। अरे ओवैसी को कल का सूरज चांद अगर देखने का हो तो उसको बोलो महाराष्ट्र में आके वो औरंगजेब का नाम मत लो, वरना ना सूरज दिखेगा ना चांद दिखेगा। तो इसलिए ये सारी हिम्मत है ना हमारे पास करो मत। जो औरंगजेब की जो कबर जो रखी है ना वो उठा के तेरे हैदराबाद के घर पे जाके लगा दे, हमको नहीं चाहिए महाराष्ट्र में। जैसे हम लोग ने बाकी सब साफ करते 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 आए ना, एक सुबह समझ जाएगा कि औरंगजेब की कबर भी निकल गई वहां से। टीपू सुल्तान का क्या हुआ देखो, वहां का स्मारक हटा दिया दूल्हे का। प्रतापगढ़ का क्या हुआ देखो। तो एक बार जब एक सुबह जब गुड मॉर्निंग का मैसेज आएगा ना तभी औरंगजेब की कबर हैदराबाद में मिलेगी। अब आप देख रहे हैं कि जो विपक्षी दल की बैठक हुई पटना में, उसके बाद जो डी राजा है सीपीआई के, वो अपील करते हैं कि जो पीपल पेट्रियोटिक डेमोक्रेटिक अलायंस यानी कि देशभक्त लोकतांत्रिक जो गठबंधन है उसको अगर आगे बढ़ाना है तो, और मोदी जी की जो सत्ता है निरंकुश सत्ता उसको साइड रखा है, तो सबको साथ में आके कहाँ पर एक ही कैंडिडेट रह सके इस तरीके की व्यवस्था की जाए ताकि बीजेपी वर्सेस पीडीए का एक कैंडिडेट इस तरह की हो। ये जब वो अपील करते हैं आप इसको किस तरीके से देखते हैं, ये वर्कआउट हो सकता है? वो तो बहुत दूर की बात है। ये सारे देश के गद्दार एक साथ आके पटना में आके बिरयानी खा रहे थे। राहुल गांधी देश का देशभक्त कैसे हो सकते हैं? लंदन में जाके वो पाकिस्तानी के लोगों के साथ जाके, टेररिस्ट लोगों के साथ जाके अगर वो खाना खाते हैं, सुबह का नाश्ता करते हैं, तो वो कैसे देशभक्त हो सकते हैं? जो देश विरोधियां ताकते हैं, जो आतंकवादी संगठनाएं हैं, वो सारे साथ में आके उनके साथ उस दिन पटना में आए थे। वो कैसे देशभक्त हो सकते हैं? कैंडिडेट तो दूर की बात है। इन लोग को पहले बोलो कि देशभक्त का अपना पहला सर्टिफिकेट दिखाओ और फिर पटना में साथ में आओ। सारे के सारे गद्दार मिलके आज जिधर जिधर कांग्रेस की सत्ता है, जिधर जिधर ये विपक्षों की सत्ता है, वहां सब जगह पाकिस्तान जिंदाबाद के नारे सुनाई में देते। तो ये देशभक्त कैसे हो? पाकिस्तान के साथ सोने वाले ये देशभक्त हो ही नहीं सकते, सारे गद्दार है। एक आखिरी सवाल है कि आज बारिश जब से शुरू हुई, देखने कई जगहों पे पानी भर रहा है, फिर से बीएमसी की जो पोल खुल रही है कि भी उन्होंने तैयारी नहीं की या नाला सफाई नहीं। राष्ट्रवादी कांग्रेस हो या उद्धव बाला साहब डरते उसके लोग कह रहे हैं
कि अब तो सरकार पे तो आप है, प्रशासक आपका है, वो सुनता आपका है, हमारी बात आई कहाँ से? प्रशासक हमारा है तो अभी तक प्रशासक 25-30 साल किसकी सत्ता थी उधर? एक साल में तुमने जो 25-30 साल से जो तुमने गंदगी वो मिट्टी नदी में डाल के रखी है, वो गंदगी एक साल में कैसे साफ होगी? अभी तक कभी मुख्यमंत्री मिट्टी निधि तक जाते हुए, नीचे तक नाले सफाई तक देखते हुए कभी दिखे थे क्या? हमारे मुख्यमंत्री जाते देखते। इसलिए आपने जो 25-30 साल जो गंदगी की उसको साफ करने को हमको थोड़ा वक्त लगेगा। इसलिए इतनी अगर टीका करनी है तो आदित्य ठाकरे को बोलो मिट्टी नदी में जाके खड़ा रहे, देखो कितनी गंदगी है। फिर आदित्य ठाकरे गंदा है या मिट्टी नदी गंदगी है, उसके बारे में एक शो हो जान दो। इसलिए हमारे पे टीका करने के बजाय खुद 25-30 साल जो मुंबई में जो नंगा नाच जो तुम लोग ने शुरू रखा था, जिसकी गंदगी साफ करने की जिम्मेदारी अभी हमारे कंधे पे आई है ना, वो अभी देखो अगले साल त्या ओवेसीला महाराष्ट्रात येऊन दुसरी सकाळ आणि दुसरं रात्र अगर बघायचं असेल तर औरंग्याची नाव घ्यायला बंद करायला सांगा। कारण का औरंग्याची भाषा अगर करत बसेल तर महाराष्ट्रामध्ये ना त्याला सूर्य दिसणार ना चांद दिसणार। त्या औरंग्याच्या कबर बरोबर साथीला त्याला तिथे पाठवून देऊ आम्ही त्याच्या हैदराबादला। ना तुझी औरंग्याची कबर आम्हाला पाहिजे ना तुझ्यासारखा गद्दार आम्हाला पाहिजे। जसा प्रतापगड असो, जसा टिपू सुलतानचं स्मारक असो, तसा एक दिवस या औरंग्याची कबर पण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एक सकाळी दिसणार नाही, एवढं मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो। केसीआर पंढरपूरला येत आहेत, पूर्ण त्यांचा ताफा जो आहे तो ताफा घेऊन पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला येणार आहे। सोलापूरमध्ये हॉटेल देखील बुक झाले। तर मागच्या काही दिवसांमध्ये केसीआर महाराष्ट्रात पाऊस सुरू पाहत आहेत। अनेक माजी आमदार असतील किंवा अनेक नेते असतील सध्या केसीआरच्या पक्षामध्ये सहभागी होताना पाहिलं जातं। बघा, प्रत्येकाला आमच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येण्याचा अधिकार आहे, प्रत्येक जण येऊ शकतो। आमच्या पंढरपूरच्या भूमीमध्ये तेवढी ताकद आहे, तेवढी क्षमता आहे। त्याचा आशीर्वाद अगर केसीआरांना भेटून अगर तेलंगणाच्या तरी सत्ता ते अगर वाचू शकतील तर मोठी गोष्ट आहे। येऊन दे सगळ्यांना मंत्रिमंडळ घेऊन, हॉटेल बुक करून दे। चांगला आमच्या लोकांचा धंदा वाढवत आहेत का? म्हणजे कधी बिझनेस होणार आमच्या हॉटेल लोकांचा तिकडे? हो गया ना, उसका ट्रांसलेट कर दो।